नमो वर्षाय नमो सौरे सौपथा मंगलमय मंगलकरण श्रीकरासुरिज्ञान नमो ताई जाते वे अरहंतात्मान परिमंगल परिमो महाग्रंथ कर्ण पौकार जाते मिले समाज सब पावे जगदराज पावे जगदराज। आचार्य संगीत चौधरी मंडळीने दिलेला हा ग्रंथ आहे। 6वा अधिकार उदयी गुरु चौथी धर्म का उपदेश मिथ्या दैवादिक भजे हो गए मिथ्या भाव सजस नको साचो भजो यह सजेत उपाव। आपल्या हिताचा एकच उपाय आहे, काय आहे? मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र्याचा त्याग करणं, मिथ्या देवादिकाला बोलणं हे अहिताचं कारण आहे। आणि म्हणून या ठिकाणी मिथ्या भावाचा त्याग कर। तुला काही करता येत नसेल तर बाकी करू नको, पण पहिले मिथ्यात्वाचा त्याग कर। व्रत होत नसेल, संयम पाळता येत नसेल, तीर्थयात्रेला जाता येत नसेल, पण तू पहिले मिथ्यात्वाचा त्याग कर। कारण हा महापाप मिथ्यात्व, तुझं पुढचं सगळं आयुष्य बदलून जाईल। मिथ्यात्वाचा त्याग केला असताना सगळं भविष्य बदलून जाणार आहे। म्हणून काही उपाय कर, लाख कोटी प्रयत्न कर, लाख उपाय कर, पण पहिल्यांदा आपल्या स्वरूपाला जा, मिथ्यात्वाचा त्याग कर, आपल्या स्वरूपाची अनुभूती कर। ही ज्ञातादृष्टा स्वरूपी आहे आणि असे पूर्ण ज्ञातादृष्टा स्वरूपी असतात ते देव असतात। त्या ज्ञातादृष्टा स्वरूपाला प्राप्त करण्याचा जे उपदेश देतात ते गुरु असतात। ज्याच्यामध्ये ज्ञातादृष्टा स्वरूपाला प्राप्त करण्याचा उपाय सांगितलेला आहे ते शास्त्र आहे। तर जीवन मरण सुख दुःख पराच्याद्वारे प्राप्त होत नाही, पराच्याद्वारे जीवन मरण सुख दुःख अन्य कोणाच्याद्वारे प्राप्त होतं। म्हणून तो कोणाची पण पूजा करेल तर ते सगळं मिथ्यात्वामध्ये आहे। कारण आपलं जीवन मरण सुख दुःख आपल्या कर्माच्या अधीन आहे आणि तो दुसरा कोणी मला सुखी दुःखी करेल, मला जीवन मरण देईल अशा मान्यतेपूर्वक तो दुसऱ्या कोणाची सेवा पूजा वगैरे करेल तर ते सगळं गृहीत मिथ्यात्वामध्ये येतं। अलग कुठपर्यंत होता आपण? इस प्रकार तू देवों का मानना कि उचित कार्यकारी नहीं है। इधर 174 पाठ, वहाँ कोई कहीं कार्यकारी नहीं है तो न हो, उनके मानने से कुछ बिगाड़ भी तो नहीं होता। या ठिकाणी कोणी प्रश्न केलेला आहे की कोणी म्हणे ठीक आहे की या देवादिकांना मानणं कार्यकारी तर नाही, म्हणजे कार्याची सिद्धी तर होत नाही, पण मानल्याने काही बिघाड तर होत नाही असं कोणी म्हणे। त्या ठिकाणी बिघाड होत असल्याशिवाय कथन केलेलं आहे। त्या ठिकाणी सोडण्याचा उपाय सांगितलेला आहे, तो बिघाड होतो म्हणूनच सांगितलेला आहे ना त्या ठिकाणी। कुछ बिगाड़ तो नहीं होता, कुछ यदि बिगाड़ न हो तो हम किससे निषेध करें? जर बिगाड़ होत नसेल तर आम्ही कशासाठी निषेध करतो आहे? परंतु एक तो मिथ्यात्वादी दृढ़ होने से मोक्ष मार्ग दुर्लभ हो जाता है। यह बड़ा बिगाड़ है। काही याच्यामध्ये हे मिथ्यात्वादी दृढ होतात। त्याने वर म्हणजे माझं भलं तुलं करतं, म्हणजे या ठिकाणी परामध्ये कर्तृत्व भोक्तृत्व बुद्धी आणि स्वतः करता भोगता बनण्याचे भाव दृढ होतात। त्यामुळे मोक्ष मार्ग दुर्लभ होऊन जातो। हे सगळ्यात मोठा बिघाड आहे।
आपल्या सुखदुःखाचा जीवन मरणाचं कर्तृत्व आपण काय केलं, दुसऱ्याला दिलं. तो मला सुखी करू शकतो, तो मला जगवू शकतो, तो मला मारू शकतो, अशा प्रकारे सगळं कर्तृत्व पराकडे दिलं. परंतु वस्तुता सिद्धांत तर हा आहे की कोणी कोणाला जगवू शकत नाही, कोणी कोणाला मारू शकत नाही. जीवन मरण सुखदुःख हे आपल्या पूर्वपार्जित कर्माच्या अधीन आहे. त्याच्यामध्ये अंश मात्र देखील कोणी फेरबदल करू शकत नाही. किंचित देखील आपण करून तर बघू, त्या सिद्धांतावर विश्वास नाही. करून तर बघू म्हणण्यामध्ये काय आहे, त्यांनी प्रश्न केलाय ना त्या ठिकाणी भजण्यामध्ये कार्यकारी ठीक नाही, परत कार्यकारी नाही, परंतु बिघाड तर काही नाही. तर बिघाड आहे कारण त्याची मान्यता पुष्ट होते आहे. त्याच्यामध्ये विपरीत मान्यता आहे ना, ती पुष्ट होते आहे. हे करतील एका चुकून तरी आपल्याला त्या ठिकाणी आयुष्य वाढवतील, चुकून तरी आपल्याला धनसंपत्ती जादा मिळेल, पुण्याचा लाभ मिळेल, अशा प्रकारे ही विपरीत मान्यता काय होते आहे, पुष्ट होते आहे. पहिली दृढ मान्यता केली पाहिजे की एक द्रव्य अन्य द्रव्याचा करता धरताना माझं सुखदुःख जीवन मरण माझ्या कर्मावर अवलंबून आहे. आणि हे कर्म मी पूर्वपार्जित जे संकलित विशुद्ध परिणाम केलेले आहे त्याच्याद्वारे बांधले गेलेले आहे. त्याच्यामध्ये आता कोण फेरबदल करणार, ते पूर्वी संकलित विशुद्ध परिणाम केले ते निघून गेले. त्याच्याद्वारे जे कर्म बांधलं ते सत्तेमध्ये आहे, ते उदयामध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये कोण फेरबदल करणार, ते मला भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. अशा प्रकारे जाणून त्याचा ज्ञातादृष्टा बनेल या ठिकाणी, तर ते कर्म सत्तेमधून निघून जाईल. पुन्हा नवीन कर्म बांधलं जाणार. पूर्वी बांधलेल्या कर्माचा आता ज्ञातादृष्टा बनण्याशिवाय उपाय नाही. कसलं कर्म उदयात येईल, शुभकर्म उदयात येईल, अशुभ कर्म उदयात येईल, त्या दोन्हीमध्ये समभाव ठेवेल. त्याच्यामध्ये रागद्वेष करणार नाही, दुष्टनिष्ठ बुद्धी करणार नाही, हर्षविचार करणार नाही, कोणाला दूषण देणार नाही. तर या ठिकाणी काय होईल, ते कर्म हळूहळू सत्तेतून निघून जाईल. आणि मग त्या ठिकाणी कर्माचा अभाव झाला तर नवीन कर्म बांधलं जाणार नाही. तर याला अंतरंगातून शांती सुखाची प्राप्ती होत जाईल. याच्याशिवाय दुसरा उपाय नाही. यदि बिगाड़ न हो तम किससे निश्चित करे, परंतु एक तो मिथ्यात्वादी दृढ़ होने की मोक्ष मार्ग दुर्लभ हो जाता है, यह बड़ा बिगाड़ है. और दूसरे पापबंद होने से आगामी दुख पाते हैं, यह बिगाड़ है. दोन दुःख सांगितले. एक तर मिथ्यात्व पुष्ट होतं, दुसरा कोणी माझं भलं बुरं करतो हे मान्यतेमध्ये मिथ्यात्व पुष्ट होतं. तरी दुसऱ्याच्या भरोश्यावर तो बसतो तरी, आणि असं तर होऊ शकत नाही तरी. आणि दुसरी गोष्ट पापबंध, त्या रागी द्वेषी देवी देवतांना भजलं असताना पुण्यबंध तर होतच नाही. स्पष्ट सांगितलं, पापबंध होणे से आगामी दुःख पाते हे. आगामी काळामध्ये दुःख होतं. कारण पापबंध का होतो, तर त्याच्यामध्ये तीव्र विषय वासना आहे, इच्छा आहे, कषाय भाव आहे, भय आहे, त्यामुळे पाप बंद होतो. हे सगळे कषाय भाव आहेत ना. तरी इच्छा आहे ना, माझ्या ठिकाणी मला हे प्राप्त व्हावं, मला माझं शरीर नीट राहावं, त्या ठिकाणी संसार नीट चालावा, धनसंपत्ती मिळावी, त्या ठिकाणी ह्या वासना अंतरंगामध्ये अभिप्रायामध्ये पडलेल्या असल्या कारणाने त्याचे हे परिणाम पापरूप आहेत का पुण्यरूप आहेत. पापरूप परिणामाच्याद्वारे पुण्य बांधलं जाईल का पाप बांधलं जाईल, अशा भावाने तो त्या ठिकाणी. आणि त्यामध्ये आणखी त्याला कोण मिळाले, असे रागी द्वेषी देवी देवता मिळाले. मग आणखीन पाप बंध. आधीच परिणाम खोटे, पुन्हा असे त्याला खत पाणी घालणारे, पुष्ट करणारे रागी द्वेषी देवी देवता, त्याला खत पाणी घालणारे कुगुरू असे जर भेटले, त्याला खत पाणी घालणारे कुशा, बस मग तर काय विचारायचं. त्या ठिकाणी अधिक पाप बंद होत जाईल. दोन गोष्टी सांगितल्या, मोक्ष मार्ग दुर्लभ हो जाता है, यह बड़ा बिगाड़ है, मिथ्यात्वादी पुष्ट हो जाते हैं. और दूसरा पाप बंद होने से आगामी दुःख पाते हैं, यह बिगाड़ है. आणि आगामी काळामध्ये पापबंद झाल्या कारणाने दुःख, म्हणजे या ठिकाणी व्यवहारामध्ये देखील लौकिक सुख देखील त्याला प्राप्त होत नाही. असे जे मंत्रतंत्र करणारे वगैरे आहेत, ज्योतिष वगैरे करणारे आहेत, एक विधान वगैरे असे करणारे, कालसत्व वगैरे, त्यांचं कोणाचंही असं फलं झालेलं तुम्हाला दिसणार नाही. ते करताना जे मांत्रिक वगैरे आहेत ते का हे होत नाही, त्यांचे संकट दूर झालेत का, त्यांचं दरिद्रता दूर झालेली आहे का, त्या ठिकाणी ते का कष्ट उठवत आहेत, त्या ठिकाणी त्यांना का कष्ट सहन करावे लागत आहेत, तर कोणीही असं दिसणार नाही त्या ठिकाणी. यहाँ पूछते हैं कि कशाला ते निमित्त शास्त्र आहे. निमित्त शास्त्र या दृष्टिकोनातून त्याला पाहिजे
ती निराळी गोष्ट आहे. त्या ठिकाणी निमित्तशास्त्र हे सांगितलं त्या ठिकाणी हस्तरेखा, सामुद्रिकशास्त्र, ज्योतिषशास्त्र हे निमित्तशास्त्र आहे. त्या दृष्टिकोनातून पाहिजे, त्याच्यामध्ये बदल ते करू शकत नाही. असं होणार आहे, ठीक आहे, ते जाणून आपण आचार्यांनी सांगितले, औषधशास्त्र सांगितलेलं आहे, औषधशास्त्र पण सांगितले पूज्यपाद आचार्यांनी. मग औषध शरीर जर नीट ठेवू शकत नाही तर औषध कशाला सांगितलं? मी जर शरीर स्वरूप आहे, निमित्त नैमित्तिक संबंध आहे त्या ठिकाणी. अभक्ष औषधं वगैरे घेण्यापेक्षा वगैरे म्हटलं सहन होत नाही म्हणून आचार्य देवाने करुणाबुद्धीनं त्या ठिकाणी अशा प्रकारे निमित्त नैमित्तिक तुझ्या पुण्याचा उदय आल्याशिवाय तर ते औषध तुला मिळणार पण नाही आणि मिळालं तर ते लागू पण पडणार नाही. ही तर वस्तुस्थिती आहे. पण तरी सुद्धा आपल्याला भविष्य काय आहे हे आपल्याला माहीत नाही. अज्ञानी जीवाला, छद्मस्त जीवाला तो नाना प्रकारचे विपरीत परिणाम करताना दिसतो आहे. तर या ठिकाणी तत्वज्ञानपूर्वक यथार्थ मान्यतापूर्वक प्रयत्न करण्याचा निषेध नाही. त्याच्या भूमिकेमध्ये चतुर्गुणस्थानवाला आहे, पंचगुणस्थानवाला आहे, तो त्या ठिकाणी नाना प्रकारचे प्रयत्न करतो आहे, करताना दिसतो आहे. परंतु विपरीत मान्यतेच्या त्यागपूर्वक तो प्रयत्न करेल तर त्या ठिकाणी गृहीत मिथ्या तो पुष्ट होणार नाही. निमित्त नैमित्तिकच संबंध सांगितलेला आहे. होता असं नाही सांगितलं अशी. आणि तसं मानेल तर गृहीत मिथ्या तो पुष्ट. याने हे होतं, याने ते होतं, तुला ते औषध लागू पडलं म्हणजे दुसऱ्याला ते लागू पडेल असं काही नियम नाही. मी हे औषध घेतलं आणि मी बरं झालो, ठीक आहे, तू बरा झाला, तुझ्या शरीराला ते लागू पडलं. दुसऱ्याच्या असं आपण प्रत्यक्ष पण पाहतो, तेच औषध, तोच रोग, परंतु एकाला लागू पडतं, एकाचा रोग बरा होतो, दुसऱ्याचा बरा होताना दिसत नाही आहे ना. त्या ठिकाणी अशा प्रकारे आपण प्रत्यक्ष पाहतो. अशा प्रकारे वस्तुस्वरूप मूळ पकडून त्या ठिकाणी हे निमित्त नैमित्तिक संबंध कसे आहेत हे जाणेल आणि त्याप्रमाणे आपल्याला आकुलता होणार नाही असा इलाज करत राहील. आपले परिणाम चढते राहतील, सुधारत राहतील, उपाय करत राहील तर त्याला शांती प्राप्त होत जाईल, दुःखातून हा मुक्त होत जाईल. यहाँ पूछते ही मिथ्यात्वादी भाव तो अतत्व श्रद्धानादी होने पर होते. पुन्हा प्रश्न केले आहे. मिथ्यात्वादी भाव केव्हा होतात? अतत्व श्रद्धानादी केले असताना होतात. और पापसंग खोटे बुरे कार्य करने से होता है. तो उनके मानने से मिथ्यात्वादी व पापबंध किस प्रकार होता है? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आला की या ठिकाणी अतत्व श्रद्धा म्हणजे आश्रव बंध समज निजरा मोक्ष याच्यामध्ये अतत्व श्रद्धान करेल तर मिथ्यात्वादी भाव त्या ठिकाणी पुष्ट होतात. आणि पापबंध जर वाईट कार्य करेल तर पापबंध होतो. यांना मानल्याने मिथ्यात्वादी पुष्ट कसं होतं आणि पापबंध कसा होतो असा प्रश्न करताना प्रश्न. यांना मानलं, एवढं मानलं म्हणून मिथ्यात्व कसं पुष्ट होईल? यांना मानलं म्हणून पापबंध कसा काय होत आहे? हे शरीर मी माझं आहे असं मानलं आपलं बघा सगळ्यामध्ये. हे शरीर मी माझं मानलं त्याच्यामध्ये पापबंध कसं काय म्हणा का होतो? नाही ते माहीत आहे, पण हे माझं मानलं. आता हिंसा केली, झूट चोरी वगैरे केलं त्या ठिकाणी तर पापबंध होतं हे आम्हाला मान्य आहे. पण हे शरीर आहे त्या ठिकाणी विपरीत मानलं, पण याने पापबंध कसा होतो? नुसता पापबंध होत नाही तर महापाप बंद होतो. सगळ्या पापाचं मूळ कारण हे आहे. सगळ्या पापाचं आणि पर वस्तू आहे. शरीर आपलं नाही, त्याने निर्णय केला नाही. शरीर जड, मी चेतन. शरीर विनाशी, ते दुर्गल परमाणूंचा कण आणि त्याला आपलं मानणं ही विपरीत मान्यता आहे. हे महापाप बंद. त्या विपरीत मान्यतेमुळेच तो सगळी पाप करत असतो. विपरीत मान्यता छडालीची दुसरी धार. ह्या विपरीत मान्यतेमुळेच ही पाची पाप होतात. ते कशामुळे होतात? विष्णू शरीराधिक परद्रव्यामध्ये एकत्व बुद्धी आहे त्याच्यामुळेच ते पाप होतात. जर शरीरामध्ये एकत्व बुद्धी सुटेल तर बाहेरची पाप पण सहज सुटून जातील. म्हणून हे पापाचा बाप म्हटलेला याला. आपल्याला वाटतं नाही हे शरीर माझं, हे घर माझं, ही संपत्ती माझी असं मानलं तर हे पाप काय होत आहे? दुसऱ्याची संपत्ती लुबाडलं तर पाप होईल, पण आपली संपत्ती आपली आहे ना. ते आपली मानण्यामध्ये काय दोष आहे असं लोकांना वाटतं. त्यामध्ये काय पाप आहे तर त्यामध्ये मिथ्यात्वाचं महापाप आहे.
स्वपर विवेक नाही. तुझं काय आहे आणि तुझं काय नाही याचा तुला विवेक नाही. कोणाची संपत्ती कोणाची झालेली दिसत नाही. किती अफाट संपत्ती असेल, किती पुण्याचा उदय असेल, किती सुंदर शरीर असेल, परंतु ते त्याचं कधी होताना दिसत नाही. आणि तू मानतो आहे अंतरंगातून हे माझं आहे. अल्ल लक्षात राहील. होतच नाही. इंद्रिय बल आणि श्वासोश्वास वगैरे हे देखील पौद्गलिक प्राण आहे. त्याला देखील तू वाचवू शकत नाही. त्याचं देखील तू रक्षण करू शकत नाही. बाहेरच्या धनसंपत्तीचं वगैरे रक्षण तू कसं करू शकेल? ती धनसंपत्ती तुझी कशी होऊ शकेल? हे शरीर तुझं कसं होऊ शकेल? या सर्व प्रकाराने विचार केला असताना मिथ्यात्वादिक महापाप आहे. त्यातून याची मुक्त अभिप्रायातून पहिल्यांदा सुटतं. शरीर सोडण्याची गोष्ट आहे का? धनसंपत्ती सोडण्याची गोष्ट आहे का? त्याने ग्रहणच केलेलं नाही तर सोडण्याची गोष्टच नाही आहे. हा आत्मा अमूर्त चैतन्यवाला आहे. आकाशाप्रमाणे निर्लेप आहे. हा धनसंपत्तीला शरीराला ग्रहणच करू शकत नाही. सोडण्याचा प्रश्नच येत नाही. मान्यतेमध्ये ग्रहण केलेलं आहे. मान्यतेमधून सोड. मान्यतेमध्ये ज्ञानाने ग्रहण केलेलं आहे. ज्ञानाने सोड. ज्ञानाने मानलेलं आहे की नाही हे माझं आहे. तरी ज्ञानातून फक्त सोडून दे. हे माझं नाही. हे ज्ञान कर. दिलेली आहे सगळ्या. प्रज्ञेच्या द्वारे तू ग्रहण कर. तू बुद्धीनं मानलेलं आहे ना. ज्ञानाच्या द्वारे मानले की शरीर माझं आहे, घर माझं आहे. तुझ्या ज्ञानाने तू मानलेलं आहे. तू ज्ञानातून विचार कर. हे आपलं आहे का? आपलं असेल तर आपल्या म्हणण्याप्रमाणे याचं परिणमन झालं पाहिजे. आपल्या बरोबर आलं पाहिजे. त्या ठिकाणी अशा प्रकाराने आपल्या इच्छेप्रमाणे ते परिवर्तित झालं पाहिजे. शिकलं पाहिजे, राहिलं पाहिजे. मग हे आपल्या इच्छेप्रमाणे याचं परिवर्तन होत नाही. आपल्या म्हणण्याप्रमाणे ते बरोबर येत नाही. सुखदुःखाचं कारण होत नाही. ते आपलं कसं होऊ शकेल? ते जड मी चेतन दोघांची जात पण भिन्न भिन्न आहे. आपलं कसं होऊ शकेल? अशा प्रकारे विचार करेल तर त्या विचाराच्याच द्वारे ते सुटेल. विचाराने त्याने ग्रहण केलेलं आहे. विचारानेच तोडायचं आहे. आलं. ह्या विषय मिथ्यात्वादी प्रश्नाला सगळ्या लक्षात की मिथ्यात्वादिक भाव अतत्व श्रद्धानादी झाल्यानंतर होतात. मग या ठिकाणी आणि पापबंध आहे तो खोटं कार्य केलं असताना होतो. या खोट्या देवशास्त्र गुरूंना मिथ्या देवादिकांना भजलं असताना मिथ्यात्वादी कसं पुष्ट होतं आणि पापबंध कशा प्रकारे होतो असा प्रश्न केलेला आहे. उत्तर दिलं. प्रथम तो परद्रव्य को इष्टनिष्ठ माननाही मिथ्या आहे. पहिलं परद्रव्य आहे ते इष्ट आहे की अनिष्ट आहे? न ते इष्ट आहे न अनिष्ट आहे. इष्ट अनिष्ट मानणं हे मिथ्या आहे. कारण तो ज्याला इष्ट मानतो त्याला काही वेळेला अनिष्ट मानतो. थोड्याच काळामध्ये तो अनिष्ट मानताना दिसतो आहे. तर अनिष्ट अनिष्ट मानणं हे मिथ्या आहे. क्योंकि कोणी द्रव्य किसी का मित्र शत्रू नाही है. कोणी देखील याचा मित्र शत्रू नाही. कोणतंही द्रव्य अनुकूल प्रतिकूल नाही. हा महासिद्धांत आहे. याच्यावर विचार करा. तथा जो इष्ट अनिष्ट पदार्थ पाए जाते हैं उसका कारण पुण्य पाप है. इष्ट अनिष्ट जे इष्ट आहे त्याचं कारण पुण्य पाप आहे. सर्व वस्तू पुण्याचा उदय असेल तर इष्ट वाटतात, इष्ट भातीत होतात, इष्ट पडतात. पापाचा उदय असेल तर त्याच वस्तू त्याला प्रतिकूल पडतात, अनिष्ट पडतात. त्या ठिकाणी ज्यांना हा इष्ट मानतो स्त्री पुत्रादिक वगैरे पापाचा उदय येताना ते प्रतिकूल वागायला लागतात. मग ते अनिष्ट होतात. होतं की नाही? असं पुण्याचा उदय असताना जे इष्ट असतात ते अनिष्ट बनतात. हे शरीर ज्याला तो इष्ट मानून त्याची रोज सेवा करत असतो, बापाचा उदयाला प्रतिकूल रोगाधीन झाले तर तो त्याला अनिष्ट मानायला लागतो. इष्ट होतं तर मग इष्ट सतत मानायला पाहिजे है ना. तरी बापाचा उदयाला तर ते अनिष्ट बनताना दिसत आहे. तरी ही धनसंपत्ती इष्ट मानत होता, बापाचा उदयाला तर ती धनसंपत्ती अनिष्ट होताना दिसते आहे. म्हणून या जगामध्ये इष्ट अनिष्ट काही पण नाही. तरी जसा पुण्य पापाचा उदय असेल त्याप्रमाणे पुण्य पाप जैसे पुण्य बंद हो पाप बंद न हो यह करना. म्हणून या ठिकाणी जशा प्रकाराने पुण्य बंद होईल, पाप बंद होणार नाही अशा प्रकारे परिणमन केलं पाहिजे. आता यदि कर्म का उदय निश्चय न हो और इष्ट अनिष्ट के
बाह्य कारणों के संयोग वियोग का उपाय करे, परंतु कुदेवों को मानने से इष्ट बुद्धि दूर नहीं होती, केवल बुद्धि को प्राप्त होती है। बोला कि तथा यदि कर्म का उदय का भी निश्चय न हो और इष्ट अनिष्ट के बाह्य संयोगों के बाह्य कारणों के संयोग वियोग का उपाय करे, पुण्य पापाचा फळ कसा आहे उदय हे माहीत नाही, मग तो काय करतो, बाहेरच्या इष्ट अनिष्ट जी कारण आहेत त्याच्या संयोग वियोगाचा नाना प्रकारचा उपाय करतो, परंतु कुदेवादी को मानने से इष्ट अनिष्ट बुद्धि दूर नहीं होती, केवल बुद्धि को प्राप्त होती है। विग्राही देवाला मानलं असताना परब्रह्माची इष्ट अनिष्ट बुद्धी नाशाला प्राप्त होते आणि कुदेवादिकाला मानलं असताना परब्रह्माची इष्ट अनिष्ट बुद्धी आहे ती अधिक पुष्ट होते, अधिक वृद्धिंगत होते। तथा उसके पुण्य बंध भी नहीं होता, पाप बंद होता है आणि परब्रह्मामध्ये लालसा इच्छा असल्या कारणाने ज्याला पुण्य बंध पण होत नाही, पाप बंध होतो। तथा कुदेव किसी को धनाधिक देते या छुड़ा लेते नहीं देखे जाते, हे कुदेवादिक आहे, ते कोणाला धन देताना किंवा कोणाला शरीर सोडवताना वगैरे दिसत नाही, इसलिए बाह्य कारण ही नहीं है, त्यामुळे हे बाह्य कारण पण नाही। इनकी मान्यता किस अर्थ से की जाती है, कुठल्या मान्यतेने तू यांना पूछतो, यांच्याप्रती श्रद्धा कुठल्या प्रकाराने तू करतो। जब अत्यंत भ्रमबुद्धि हो, जीवादी तत्वों के श्रद्धा ज्ञान का अंश ही न हो और राग द्वेष की अति तीव्रता हो, तब जो कारण नहीं है उन्हें भी इष्ट अनिष्ट का कारण मानते हैं, तब देवरूप की मान्यता होती है। यामुळे काय होतं, ब्रह्मबुद्धी ज्याची ब्रह्मबुद्धी आहे 7 तत्वामध्ये अतिविपरीत आहे, जीवादिक तत्वों की श्रद्धा ज्ञान का अंश ही नहीं हो, जीवादिक तत्वाच्या श्रद्धानाचा ज्ञानाचा अंश पण त्याच्याजवळ नाही, रागद्वेष अति तीव्र आहे, तब जो कारण नहीं है उन्हें भी इष्ट अनिष्ट का कारण मानते हैं। जे कारण नाही, आपल्या सुखदुःखाचं कारण नाही, हानी लाभाचं कारण नाही, जीवन मरणाचं कारण नाही, त्याला देखील तो कारण मानतो। कशामुळं, तत्वज्ञान नाही, तत्वासंबंधी श्रद्धा नाही, तत्वासंबंधी अंश मात्र देखील ज्ञान नाही, जीव अजीव आश्रो मन सुमन निद्रा मोक्ष 7 तत्वाचं ज्ञान नाही, त्याची गंध पण नाही, त्यामुळं रागद्वेषाची तीव्रता अधिक आहे, त्यामुळं तो काय करतो, जे कारण नाही त्याला इष्ट अनिष्ट कारण मानतो। हां नवग्रहाची ग्रह काय करतात, आपलं बघा सांगितलं सांगितलं इष्ट अनिष्ट म्हणून ग्रह परद्रव्य आहे का स्वद्रव्य आहे, हे नंतरचा प्रश्न आपण बघू। आधी ग्रह आहे ते स्वद्रव्य आहे की परद्रव्य आहे, जीव तत्व आहे की अजीव तत्व आहे, ते जीव तत्व आहेत की अजीव तत्व आहे, अजीव तत्व आहे, ते विमानकर अजीव आहे आणि त्यामध्ये असलेले जीव आहेत ते आपला जीव नाही, ते अजीव तत्व आहे। आणि लक्षात त्या ठिकाणी भगवान महावीरांचा जीव आहे आणि माझा पण जीव आहे, माझ्या दृष्टिकोनातून भगवान महावीरांचा जीव अजीव तत्व आहे। भगवान महावीरामुळे मला लाभ हानी काय आहे का, मग जीव अजीव तत्वामध्ये जीव तत्व अजीव तत्व याचा निर्णय करा ना त्या ठिकाणी। जे जड वगैरे आहेत ते अजीवच आहे, परंतु अन्य जीव आहे ते माझा जीव नसल्या कारणाने ते अजीव तत्वामध्ये गेले, आपला जीव नाही, ते जीव आहे पण आपला जीव आहेत का त्या ठिकाणी, त्यांच्यामुळे मला सुखदुःख होणार आहे का, भगवान महावीराने अनंत सुख प्राप्त केलं मग मला अनंत सुख प्राप्त होईल का, थोडंसं तरी द्या मला, देतील का नाही भगवान महावीर, अशी वस्तुस्वरूप नाही, कोणी कोणाला देईल आणि कोणी कोणाकडून घेईल असं वस्तुस्वरूप नाही, कारण प्रत्येक द्रव्य परिपूर्ण आहे, त्यातून कोणाला काही देता येईल आणि कोणाला काही घेता येईल अशी वस्तुव्यवस्था या जगामध्ये अन्न पहिले जीव आणि अजीव तत्वाचा निर्णय करणं आवश्यक आहे। एक माझा जीव चैतन्यमय ज्ञानमय, बाकीचं सर्व दुनिया माझ्यापासून भिन्न स्वपर विरुद्ध है ना,
माझा जीव मला हितकारक अहितकारक, माझेच परिणाम हितकारक अहितकारक, बाकी सगळं परद्रव्य मला हितकारक पण नाही आणि अहितकारक नाही. मग या ठिकाणी हे ग्रह भूत पिशाच योगिनी यक्ष वगैरे जे आहेत सगळे त्या ठिकाणी ग्रह मी विचारलं 9 ग्रह वगैरे हे अजीव तत्व आणि मी जीव तत्वामध्ये विचार त्याच्या संबंधी जो राग उत्पन्न होतो आहे, अनुराग उत्पन्न होतो आहे, ते कोणतं तत्व आहे? आश्रव तत्व आहे. अलग हे शनी आणि मंगळ आहेत ना, ते एकदम बेकार. द्वेष त्यांच्या संबंधी, राग आणि गुरु वगैरे आहेत, गुरु शुक्र वगैरे आहेत ते चांगले आहेत आणि चंद्र वगैरे चांगले आहेत. मग त्यांच्या प्रती राग 9 ग्रहापैकी सगळ्या ग्रहाच्या प्रती राग नाही. काही ग्रहाच्या प्रती राग आहे, काही ग्रहाच्या प्रती द्वेष आहे. मग हां यामध्ये देहाधिक आधिक या शब्दाने सगळं पर आहे. त्यांना जो निज समजत असेल, त्यांना जो स्वतःच समजतो, त्याच्याद्वारे सुखदुःख मानतो, इष्टनिष्ठ मानतो, तो बहिरात्मा आहे आणि तो संसारामध्ये म्हणजे दुःखामध्ये फिरतो असं दिनवचन आहे. तर या ठिकाणी 7 तत्वाचा विचार करायचा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. तर हे ग्रह आहेत या ठिकाणी, यामध्ये सगळे इष्ट आहेत का, काही अनिष्ट आहे? इष्ट पण नाहीत आणि अनिष्ट पण नाही. वास्तविक ते परद्रव्य आहे, हे माझ्या ज्ञानाचं ज्ञेय आहे. पण याने काय केलं, त्याच्यामध्ये हेय उपादेय केलं. ते हेय पण नाही आणि उपादेय पण नाही, कारण तत्वामध्ये चूक झाली. या ठिकाणी परद्रव्य आहे ते ज्ञेय असतं, ते हेय पण नाही आणि उपादेय पण नाही. ज्ञेय आहे ते ज्ञेय नाही, ज्ञेय आहे ते परद्रव्य आहे. आणि परद्रव्यासंबंधी जो रागद्वेष आहे तो हेय आहे, परद्रव्य हे नाही. परद्रव्यासंबंधी जो रागद्वेष आहे तो हेय आहे. आश्रव तत्व ज्ञेय नाही, आश्रव तत्व हेय आहे. बंध तत्व ज्ञेय नाही, बंध तत्व हेय आहे. ते ज्ञेय आहेत म्हणजे परद्रव्य आहेत म्हणून ज्ञेय आहे. त्याच्या संबंधी रागद्वेष करणं हे हेय आहे. ते जर परद्रव्य आहे त्या ठिकाणी ज्ञेय आहे, तर तू मग ज्ञेयाच्या प्रती राग का करतो आणि द्वेष का करतो? ज्ञेयाला जाणणे मात्र तुझं काम आहे. ज्ञेयामध्ये 2 विभाग आहेत का? ज्ञेयामध्ये चांगले ज्ञेय आणि वाईट ज्ञेय, इष्ट ज्ञेय आणि अनिष्ट ज्ञेय. हा विभाग कोणी केला? तुझ्या ज्ञानाने केला. ज्ञानाने हा विभाग करून काही ज्ञेयाच्या प्रती राग, काही ज्ञेयाच्या प्रती जे द्वेषबुद्धी होते ती हेय आहे. कारण विभाग केला ही चूक केली पाहिजे. तर समस्त परद्रव्य ज्ञेय आहे. हे ग्रह वगैरे सगळ्यात मोठी चूक आहे. पहिले एक तत्वामध्ये चूक झाली की 7 तत्वामध्ये चूक झाली. पण अनादी कालापासून आश्रवामध्ये सगळ्यात मोठी चूक आहे. तर हा काय करतो, हे आश्रव चांगले बघा एकाच ठिकाणी दोन्ही आहे. ज्ञान पण आहे आणि आश्रव पण आहे. आत्मा पण आहे. आत्मा म्हणजे ज्ञान आणि आश्रव म्हणजे रागद्वेष. हे दोन्ही एकत्र आहेत की नाही? या 2 तत्वामध्ये चालू आपण त्याला मुक्ती केलं. साथी आता कथन कसे चालले? आश्रव तत्व चाललं. तर सगळ्यामध्ये आश्रवतत्व घातक का सांगितलं? तर अनादी कालापासून त्याच्यामध्ये त्याला भेद विज्ञान नाही. आत्मा जिथं आहे तिथंच आश्रव आहे. एकाच क्षेत्रामध्ये आहे, एकाच द्रव्यामध्ये आहे आत्मा आणि आश्रव. लक्षात. परंतु दोघांची जात भिन्न आहे, आत्मा आणि आश्रव. आश्रव दुःखकारक आहे, आत्मा सुखकारक आहे.
आत्मा अनादि अनंत आहे, आश्रव क्षणभंगूर आहे. आश्रवाचं स्वरूप जले जंबालवर, पाण्यामध्ये जशी काही उत्पन्न होत आहे, शेवाळ उत्पन्न होत आहे, तसं ते आश्रव आहे. आणि आत्मा हे एकदम शुद्ध निर्मळ आहे, अत्यंत निर्मळ वस्तू आत्मा आहे. अशा प्रकारे भेदज्ञान करेल जले जंबल. नादुना असवान पाठ करावी, नादुना असवान आश्रवाचं स्वरूप जाणून त्याला अलग करायचं. दोन्ही एका ठिकाणी अज्ञानी जीव, आश्रव आणि आत्मा त्याला एक करून त्याचं सेवन करतो. जसं हत्तीचे जर दृष्टांत दिला ना, हत्ती वगैरे किडे जीव आहे ते गौ तेच अतिक्रमण येणार की बरोबर आहे. त्या ठिकाणी नवग्रहाला आम्ही मानून असं पूजा करू, त्यामध्ये असं त्या ठिकाणी त्या ग्रहाच्या ठिकाणी ते मग त्या ठिकाणी एक आता पहिले आहे की परद्रव्य मला सुखी दुःखी करतं, जीवन मरण देतं, अशा मान्यतेपूर्वक तो कोणाची पण पूजा करेल तर ते सगळं मिथ्यात्वामध्ये येतं. तू ईश्वरिष्ठ बुद्धीला पूजा करतो आहे की नाही, माझं सुखदुःख ते देतील, माझी ही ग्रहपीडा ते दूर करणारे आहेत लक्षामध्ये, म्हणून मी त्यांचं पूजा करतो आहे. शनीची पीडा दूर करण्यासाठी मुनीसूरनाथ कीर्तनकरांना मी पूजतो आहे. मग अभिप्रायामध्ये तसं आहे ना, तुझ्या अभिप्रायामध्ये आहे. नाहीतर या ठिकाणी ग्रहाचा प्रश्न काय आला, ग्रह परद्रव्य आहे. 24 तीर्थंकर भगवान तुझे हितेशी आहेत, त्यांनी सांगितलेलं तर तू पहिल्यांदा ग्रहण कर की एक द्रव्य अन्य द्रव्यामध्ये सुख दुःख जीवन मरणाचं कारण नाही. सर्वम सदैव नियतम भवती स्वकीय कर्मोदयान मरण जीवित दुःख होतं. आणि तू त्यांना कारण मानलं, हे ग्रह वगैरे आहेत ते कारण आहेत, म्हणून मला शनीची पीडा दूर होण्यासाठी मी मुनीसूरनाथ कीर्तनकराची पूजा करतो. चैतन्य आहे तू, ज्या अर्थी हे करतो आहे त्या अर्थी मध्ये हे कशाला घेतोस तू? तुला निरपेक्ष भावनेने त्या ठिकाणी कुठल्याही इच्छा आकांक्षेशिवाय पूजन करायचं आहे तर तू त्या ठिकाणी सर्व तीर्थंकराचं समानतेने पूजन करशील. हे तीर्थंकर दुःख दूर करणार आहेत, हे तीर्थंकर शांती देणार आहेत, हे संकट दूर करणार आहेत, हे पैसे देणार आहेत, हे मुलं बाळं देणार आहेत, अशी खाते विभागणी कशासाठी केली? सगळे तीर्थंकर 24 तीर्थंकराचे समान आहेत ना. कोणत्याही तीर्थंकराची पूजा करा, पण आमच्याच तीर्थंकराची आमच्यासाठी पूजा करायची ही मान्यता मिथ्या. शांतीनाथ शांती देणार आहेत, वाचनात रक्षण करणार आहेत, महावीर भगवान मुलं बाळ देणार आहेत, ती खाते वाटप कोणी केली? निरपेक्ष भावनेने कुठल्या इच्छारहित होऊन संयोग वियोगाला भिन्न जाणून पुण्य पापाच्या अधीन जाणून ज्याप्रमाणे जिनेंद्र भगवंताच्या गुणाकडे लक्ष करून पूजा करेल तर त्याचं फळ परिणामाची विशुद्धता होईल. आणि परिणामाची विशुद्धता होईल तर तुला शांती सुख समाधान प्राप्त होईल. ते शांती सुख कशामुळे प्राप्त झालं? तुझ्या परिणामाच्या विशुद्धीमुळे झालेलं आहे, दुसऱ्यामुळे नाही. ते पण तीर्थंकर भगवंताच्या पूजेमुळे झालं अशी ही पण नाही. त्यामुळं परिणामाची निर्मळता झाली तर त्याचं फळ आहे. अजून याच्यावर चर्चा करू द्या. कुणाला शंका असतील तर विचार.